वर्ष 2026-27 साठीच्या अर्थसंकल्पात युवा शक्ती प्रणित आणि 3 कर्तव्यांवर आधारित सुधारणा संकल्पांचा वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला निश्चय। सुमारे 53.5 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट 4.3% राहण्याचा अंदाज व्यक्त। वित्तीय शिस्त राखण्यात यश। सार्वजनिक भांडवली खर्चात वाढ करत 2026-27 या वर्षात 12,02,000 कोटी रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीची घोषणा। मुंबई पुणे हैदराबादसह 7 उच्चगती रेल्वे मार्गिकांची घोषणा। 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग तसंच सुधारित उडान योजना कार्यान्वित होणार। अर्थसंकल्पात आयटी क्षेत्रावर भर तसंच परदेशी आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी कर सवलतीच्याही घोषणा। सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेची घोषणा। सुमारे 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक। रेअर अर्थ खनिजांसाठी नव्या मार्गिकेची घोषणा। भारताला जागतिक औषध निर्माण केंद्र बनवण्यासाठी 5 वर्षात 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बायो फार्मा शक्ती योजनेची घोषणा। लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या एसएमई निधीची घोषणा। एसएमईसाठीचं पतहमी कवच वाढवलं जाणार। विकसित भारत जी-राम-जीसाठी 95,000 कोटी रुपयांची तर मनरेगासाठी 30,000 कोटी रुपयांची तरतूद। खादी, हातमाग आणि हस्तकारागिरीसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराजची घोषणा। देशात वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 वैद्यकीय केंद्र तसंच 3 नवे आयुर्वेदिक एम्स स्थापन करण्याची घोषणा। पर्यटन क्षेत्र आणि आतिथ्यशीलतेवर भर। 15 ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा विकास तसंच विकसित भारतासाठी अनेक क्षेत्रात व्यवसायी तयार करण्याची योजना। छोटे शेतकरी आणि मच्छीमारांच्या उत्पन्न वाढीवर अर्थसंकल्पात भर। नारळ, काजू, कोको आणि चंदन अशा उत्पादनांच्या वाढीसाठी विशेष योजना। विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी अशा संस्थांमधल्या विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात 1 महिला वसतिगृह बांधलं जाणार। नवा प्राप्तिकर कायदा येत्या 1 एप्रिलपासून होणार लागू। परदेशी आयटी कंपन्यांना सेफ हार्बर सवलत। अनेक दंड आणि शिक्षेच्या तरतुदींचं सुसूत्रीकरण। हा अर्थसंकल्प अपार संधींचा राजमार्ग असून भारताची वैश्विक भूमिका नव्यानं सशक्त करणारा असल्याचं सांगत पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाचं केलं स्वागत। विकसित भारताकडे पाऊल टाकणाऱ्या या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मिळणार 1 लाख कोटी रुपये। मुख्यमंत्री आणि अर्थसंकल्पाच्या नंतर शेअर बाजारात 1800 पेक्षा अधिक अंकांची घसरण। निफ्टीही सुमारे 500 अंकांनी कोसळला।